आम्ही पाण्यात जातो. ओके. टायगर लाच लावून का? टायगर लाच लावून. टायगर बघ, इंडियन टायगर. मंडळी, कोयनानगर मध्ये असलेल्या नेहरू गार्डन मध्ये आम्ही आता सध्या आलो आहोत आणि मस्त मोठं गार्डन आहे. आता तुम्हाला टूर देतोय मी. चालू झालेली ऑलरेडी टूर. आम्ही जस्ट गेटच्या आत आलोय आणि आता इथून पुढे पहा गार्डन कसं आहे. खूप मोठं गार्डन आहे मित्रांनो. आम्हालाच कळत नाही बघायचं कुठून, सुरुवात कुठून करायची आणि शेवट कुठून करायचं तेच कळत नाही. प्रत्येक ठिकाणी 2-2 रस्ते फुटतात. राईटला जायचं की लेफ्टला जायचं. हॉर्नबिल क्रिदे लगेच ओळखेल. हॉर्नबिल त्याला माहिती आहे. पण पकडेल तू एवढा इथनं खाली जिथे आता आले ते लोक इतके नाही. दादा हॉर्नबिल ये बघायला ये. हॉर्नबिल मंडळी, ज्या कोयना धरणाचे दरवाजे आपल्याला MTDC रिसॉर्टच्या कॉटेजच्या गॅलरीमधून दिसत होते, तर त्याच कोयना धरणाच्या दरवाजांची ही बॅक साईड आहे. आपल्याला जी दिसतीये ती आहे कोयना धरणाच्या दरवाजांची बॅक साईड.
नेहरू गार्डन मधून नुसती चालायची सुद्धा वेगळीच मजा आहे. एकदम असं त्यांनी सिनेमॅटिक गार्डन बनवलंय आणि तिथे प्रत्येक पॉइंटला तुम्हाला काय ना काहीतरी वेगळं बघायला आणि काहीतरी नवीन बघायला मिळतं. सरक सूर्य सूर्य सोडू 1 2 go. ₹20 एंट्री तिकीट आहे मित्रांनो नेहरू गार्डन मध्ये येण्यासाठी. आणि 20 रुपयाच्या मनाने जी आम्ही मजा केली त्याला काहीच मोल नाही. पाऊसही आज भरपूर आहे, तुम्ही पाहताय. छत्री घेऊनच चाललो आम्ही कंटिन्युअस. क्रिदेनी रेनकोट घातलाय, तर कदाचित तेही कारण असेल की आज इथे जरा गर्दी कमी आहे. पण त्याचसोबत आम्हाला तेवढं एन्जॉय करायला मिळालं. आज पाऊस कसा येत जात होता त्यामुळे जास्त असा वैताग नाही आला पावसाचा. तर मंडळी, आजचा आमचा स्टे इथे समाप्त झालाय आणि त्याचसोबत आमची पिकनिक सुद्धा. 3 दिवसाची पिकनिक होती. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, निसर्गाची मजा लुटत आनंदी जीवन जगत रहा.